वि लातूरकरच्या युथ कनेक्ट या सिरीजमध्ये आम्हा विद्यार्थी पत्रकारांमार्फत आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या सिरीजमार्फत आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींशी चर्चा करत असतो, गप्पा मारत असतो. तर आज खास गप्पा मारण्यासाठी आपण आलेलो आहोत लातूरच्या प्रथम ललित ग्रंथ केंद्रामध्ये, ज्याचं नाव आहे हरिती बुक गॅलरी. त्यांचे निर्माते राहुल लोंढे सर. नमस्कार. आता नमस्कार सर. युथ कनेक्टमध्ये तुमचं स्वागत आहे. माझा असा पहिला प्रश्न असा आहे की तुमची आज एवढं मोठं बुक स्टॉल आहे, दुकान आहे, तर आम्ही असं ऐकलं की तुमची ही चळवळ सुरू करण्यामागचं एक प्रेरणा, खूप मोठी प्रेरणा तुमच्या पाठीमागे होती. तर त्याबद्दल तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांस काय सांगा? नमस्कार, मी राहुल लोंढे. सर्वप्रथम हरिती बुक गॅलरीमध्ये तुमच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो. मला सांगायला आवडेल की मी जेव्हा विद्यार्थी होतो आणि मास्टर ऑफ सोशल वर्कचं शिक्षण घेत असताना हे खूप जाणवायचं की आम्ही ज्या ठिकाणी शिक्षण घेत होतो त्या ठिकाणी आम्हाला गेस्ट लेक्चर व्हायचे. बरेच बाहेरचे मुंबई, पुणे, नागपूर, दिल्ली या ठिकाणचे प्राध्यापक यायचे आणि तिथं आम्हाला लेक्चर द्यायचे. अशाच पद्धतीने तिथे लेक्चर व्हायचे. आम्ही त्यांची मुलाखत घ्यायचो, त्यांच्याशी संवाद करायचो, बोलायचो. तेव्हा ते जेव्हा बोलत होते आम्हाला, तेव्हा ते काय करायचे की बऱ्याच वेगवेगळ्या पुस्तकांचे संदर्भ द्यायचे. जसं की पी साईनाथ असतील, गोपाळ गुरु असतील, भालचंद्र नेमाडे असतील, आह साळुंके असतील, शरद पाटील असतील, यांच्या पुस्तकांची नावं बोलताना ते सांगायचे. हे जेव्हा आम्ही ऐकायचो तेव्हा आम्हाला उत्सुकता निर्माण व्हायची की ही पुस्तकं आपण वाचली पाहिजेत. आणि जेव्हा आम्ही लातूरचं मार्केट बघायचो तेव्हा विद्यार्थी असताना हे जाणवायचं की ही पुस्तकं या मार्केटमध्ये मिळत नाही. जर ही पुस्तकं घ्यायची असतील तर मग मुंबई, पुणे या ठिकाणी जेव्हा जाऊ आम्ही, किंवा मोठमोठे साहित्य संमेलन असतील, कार्यक्रम असतील, तर तिथं ही पुस्तकं बघायला मिळायची. आणि मग जाणवायचं की लातूरला असं ललित पुस्तकांचं दुकान नाही. चांगल्या कथा, कादंबऱ्या, चांगलं ललित साहित्य, प्रवास वर्णन, पर्यावरणावरची पुस्तकं, बालसाहित्य असेल, पालकांसाठीचं साहित्य असेल, किशोरवयीन कादंबऱ्या असतील, तर हे मिळायचं नाही. सगळी क्रमिक आणि अभ्यासक्रमाची पुस्तकं इथं मिळायची. मग असं वाटलं की इथल्या विद्यार्थ्यांसाठी, इथल्या तरुण वर्गांसाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, तर ते वाचन आहे. आणि वाचनासाठी चांगली पुस्तकं मिळणं गरजेचं आहे. मग मी विद्यार्थी असताना ज्या गोष्टी आम्हाला मिळाल्या नाहीत किंवा आम्हाला ज्या कमी प्रमाणामध्ये मिळाल्या, तर इथल्या विद्यार्थ्यांना ती उपलब्ध झाली पाहिजेत सहजासहजी. त्यांच्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचल्या पाहिजेत. चांगल्या कथा कुठल्या, चांगल्या कादंबऱ्या कुठल्या. मराठीचं डिपार्टमेंट आहे, तर मराठीच्या डिपार्टमेंटमध्ये चांगले कथाकार कोण आहेत, त्यांची पुस्तकं आपल्याकडे असली पाहिजेत. आणि ही एक गोष्ट होती ज्यामुळे मला असं वाटलं की इथं लातूरमध्ये खूप वाव आहे काम करण्यासाठी आणि हे पुस्तक आपण सुरू करू. जर प्रेरणाच म्हणायला गेलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, महात्मा फुले आहेत, महात्मा गांधी आहेत. तर यांची एक मोठी प्रेरणा. आणि आम्ही जेव्हा प्राध्यापकांनी आम्हाला जेव्हा हे साहित्य वाचायला दिलं, तर त्या वाचनातूनच आम्हाला प्रेरणा मिळत गेली की असं साहित्याचं दुकान लातूरमध्ये आपण केलं पाहिजे आणि वाचन संस्कृतीवर काम करणं खूप गरजेचं आहे. नक्कीच सर. तुम्ही आता म्हणलात की प्रेरणा तेव्हाच मिळते जेव्हा आपल्याला पुस्तकांची आवड असते. तर ही आवड तुम्हाला कधी आणि कशी लागली? माझं जे शिक्षण आहे तर ते माझं पूर्ण शिक्षण हे नाईट ड्युटी हॉस्पिटलमध्ये कंपाऊंडर म्हणून काम करत करत मी माझं शिक्षण केलेलं आहे. जेव्हा मी MSWला ॲडमिशन घेतलं आणि तिथे गेल्यानंतर प्राध्यापक अनिल जायभाई हे आमचे प्राध्यापक होते. आणि ते काय करायचे की पहिल्यांदा एक ॲक्टिव्हिटी घ्यायचे. त्या ॲक्टिव्हिटीमध्ये ते सांगायचे की तुम्ही स्वतःचा प्रवास आत्तापर्यंतचा बोला, समोर येऊन बोला. आणि ते समोर बसून हे सर्व ऐकायचे. जेव्हा मी माझ्या स्वतःबद्दल सांगितलं तेव्हा मी त्यांना सांगितलं की बाबा मी नाईट ड्युटी करून माझं पूर्ण शिक्षण केलं, इथंपर्यंत पोहोचलोय, जॉब करतो मी. तेव्हा त्यांनी मला पहिलं पुस्तक दिलं होतं, एक होता कार्व्हर. सर्वांना माहिती आहे की एक कार्व्हर, जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर हे एक जगप्रसिद्ध पुस्तक विना गवाणकर यांनी अनुवाद केलेलं. ते खूप अप्रतिम पुस्तक आहे. त्याचा प्रवास आणि तो खूप असं भारावून टाकणारा तो सगळा प्रवास आहे. आणि जेव्हा मी एक होता कार्व्हर हे पुस्तक वाचलं, त्यानंतर राजा शिवगुप्पेंचं शोधयात्रा ईशान्य भारताचे हे पुस्तक वाचलं. त्यानंतर महात्मा गांधींचं जे काही आत्मचरित्र वाचलं. धनंजय किरांनी लिहिलेलं बाबासाहेबांचं आत्मचरित्र वाचलं. महात्मा फुलेंचं समग्र वाङ्मय वाचलं. आणि तिथून एक वाचनाची सुरुवात झाली. आणि आम्हाला असं लक्षात आलं की प्राध्यापकांची आमच्या एक छोटीशी लायब्ररी होती, छोटी छोटी पुस्तकं होती तिथं. जसं की ताराबाई शिंदेंचं पुस्तक आहे, महात्मा फुलेंचं आहे, महात्मा गांधींचं आहे, बाबासाहेबांचं आहे. छोटी छोटी पुस्तकं वाचत गेलो आणि तिथून स्वतःमध्ये आवड निर्माण झाली. आणि मग जाणवायला लागलं की अशा पुस्तकाचं एक चांगलं
कलेक्शन आपल्याकडे असायला पाहिजे आणि तीच खऱ्या अर्थानं आमची प्रेरणा झाली. ओके सर, आणखीन एक प्रश्न असा आहे की सर, जेव्हा ग्रहस्थ अशा चळवळीमध्ये भाग घेतो, तुमच्यात एवढी छान वाचन चळवळ आहे, तेव्हा म्हणजे त्याला घराकडे लक्ष द्यायला जरा कमी पडतं, घरी लक्ष जरा कमी जातं. मग तुमचा याबद्दल काय अनुभव आहे? असं नाही, असं मी तर कदापि म्हणणार नाही. कारण की हे जे दुकान किंवा बुक गॅलरी तुम्हाला दिसते, तर याच्यामध्ये माझा वाटा हा 40% आहे, पण 60% जो वाटा आहे ती माझी पत्नी राजश्रीचा आहे. मला सुरुवातीपासून, आम्ही कॉलेजचे मित्र आहोत, आणि तेव्हापासून जेव्हा आम्ही बुक गॅलरी सुरू करण्याच्या अगोदरपासून स्टॉल लावत होतो, तेव्हापासून एक मोठी मदत मला राजश्रीची झालेली आहे. आणि या सगळ्या प्रवासामध्ये ती सोबतच असल्यामुळं वेगळं लक्ष देण्याची गरजच राहत नाही आणि ते अजूनही सोबत आहे. सर, आज आमच्यासोबत आणखी काही विद्यार्थी पत्रकार काही आहेत, त्यांचेही काही प्रश्न आहेत, ते तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितात. सर नमस्कार. नमस्कार. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की सोशल मीडिया आणि रील्समुळे खूप क्वचितच पुस्तकप्रेमी दिसून येते. तर मग तरुणांमध्ये पुस्तक वाचण्याची आवड निर्माण होण्यासाठी काय उपाययोजना तुम्ही सांगाल? मला असं वाटतं की सोशल मीडिया किती जरी आला किंवा काही जरी झालं, तरी बैठक मारून जे पुस्तक वाचण्याची सवय आहे ती लोकांची जात नाही. किंवा तुम्हाला जर ज्ञान मिळवायचं आहे, तुम्हाला जर चांगलं संदर्भ साहित्य शोधायचं आहे, तुम्हाला जर एखाद्या विषयामध्ये तज्ज्ञ व्हायचं आहे, तर वाचनाला पर्याय नाही. वाचन केल्याशिवाय रील बघून तुमचं ज्ञानामध्ये भर पडत नाही. आज बरेच लोक असे आहेत की जे इथं आल्यानंतर मला सांगतात की बाबा, मोबाईल बघून बघून आम्हाला कंटाळा आला आहे आणि त्यासाठी आम्हाला वाचन करायचं आहे आणि त्यासाठी आम्हाला पुस्तकं पाहिजे. या दुकानामधून सर्वात जास्त हे बालसाहित्य विक्री झालं. त्याच्यामध्ये महाविद्यालयातल्या तरुणांचा खूप मोठा सहभाग आहे. खूप तरुण येतात, नाही म्हणतात आम्हाला एखाद्या विषयातलं ज्ञान मिळवायचं आहे, तर तुम्हाला त्याचा पर्याय पुस्तकच आहे. जसं की आता म्हटलं की याच्यावर उपाययोजना म्हणून काय, तर मला एक हरिती बुक गॅलरी सुरू केल्यानंतर मला एक वाचक म्हणून असं वाटतं की पुस्तकांची इत्थंभूत चांगल्यात चांगली माहिती सांगणं विद्यार्थ्यांना, की एखादं पुस्तक आहे, आता हे पुस्तक आहे, हे पुस्तक इथल्या तरुण विद्यार्थ्यांनी का वाचावं, हे जोपर्यंत आपण त्याला सांगणार नाही तोपर्यंत तो वाचनाकडे येणार नाही. आणि हे वाचण्यासाठी जे जे उपक्रम आपल्याला करता येतील, मग त्या अशा छोट्या छोट्या मुलाखती असो, जसं आता तुम्ही माझी मुलाखत घेतायत, तर एखाद्या पुस्तकावर एखाद्याने एक पुस्तक वाचलंय, तर कार्व्हरचं ज्याने पुस्तक वाचले अशा विद्यार्थ्याची मुलाखत घ्या तुम्ही, ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. ती ज्या लोकांपर्यंत जाईल त्यातल्या 10 तरी लोक ते पुस्तक वाचतील. तर असे, जसं आम्ही स्टडी सर्कल सुरू केला, आम्ही कॉलेजला असताना असं विचार केला की वेगवेगळ्या विषयाची चर्चासत्र लातूरमध्ये झालं पाहिजे, पुस्तकांवरच्या चर्चा झाल्या पाहिजे, वेगवेगळे वक्ते इथं आले पाहिजेत. माझा वैयक्तिक असा अनुभव आहे की लातूरमध्ये बरेच आता चर्चासत्र होतात. मागे उत्तम कांबळे लातूरला आले होते, लातूरला त्यांचा एक चांगला कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमामध्ये उत्तम कांबळेंचं भाषण झाल्यानंतर सगळ्यात जास्त मागणी ही उत्तम कांबळेंच्या पुस्तकाची होती. का, तर उत्तम कांबळेंचं बोलणं ऐकून भारावलेली खूप मोठा तरुण वर्ग होता. मग असे जोपर्यंत कार्यक्रम, असे उपक्रम, अशा ॲक्टिव्हिटी आपण घेणार नाहीत, तोपर्यंत वाचन संस्कृती नाही वाढणार किंवा रीलकडे जाणारा जो वर्ग आहे तो इकडं नाही येणार. तर अशा ॲक्टिव्हिटी घेणं हे आपल्या आजच्या काळाची गरज आहे. जसं की आपल्या मराठवाड्याच्या मातीमधला आणि एक चांगला लेखक आहे आसाराम लोमटे. आसाराम लोमटे सरांची पुस्तकं ही ग्रामीण भागाला, इथल्या शेती मातीला धरून लिहिली गेलेल्या कथा, कादंबरी, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरी आहेत. तर इथल्या इथल्या मुलांना जोपर्यंत तुम्ही तो माणूस कोण आहे किंवा त्या पुस्तकामध्ये काय आहे हे सांगणार नाहीत, तोपर्यंत तो त्या आसाराम लोमटेंच्या पुस्तकाकडे जाणार नाही. तुम्ही जितकं विविध, आता तुम्ही स्वतःसुद्धा छोटी छोटी पुस्तकं वाचून लेख लिहू शकता. ज्या सोशल मीडियाचा उल्लेख तुम्ही करताय, तुम्ही पुस्तकाच्या रील्स करू शकता. तुम्ही जर हरिती बुक गॅलरीचं जर पेज बघितलं तर त्यावर मी छोटे छोटे जाहिराती टाकतो, त्यावरती रील बनवतो, माझ्याच आवाजात बनवतो, का वाचलं पाहिजे हे बनवतो, महिलांनी काय वाचलं पाहिजे, का वाचलं पाहिजे, तरुणांनी का वाचलं पाहिजे, मराठवाड्यातल्या लोकांनी एखादी कथा आहे, मराठवाडी भाषेतली कथा आहे, तर मुंबई पुण्याच्या लोकांना जर मराठवाडी भाषा जर समजून घ्यायची आहे तर त्यांना ही कथा वाचावं लागेल. मराठवाड्यातला गावकट्ट्यावर बसणारा गणू कशा भाषेमध्ये बोलतोय हे जर समजून घ्यायचं असेल तर ती कथा वाचावं लागेल. तुम्ही जोपर्यंत त्याला हे रीलच्या माध्यमातून किंवा लेख असेल, अशी मुलाखत असेल, या माध्यमातून सांगणार नाहीत, तोपर्यंत तो वाचन संस्कृतीकडे वळणार नाही. तरी आता जी माध्यमं आलेत सोशल मीडिया, त्याचाच आपल्याला वापर करावा लागेल असंही मला वाटतं. इंटरनेटवरील ई बुकिंग,
त्याचा एक वेगळा वाचक वर्ग आहे. सध्याचं धावपळीचं जीवन जर बघितलं तर ऑनलाईन माध्यमातून वाचणारा एक वर्ग आहे. पण वैयक्तिक आता मी एक चांगला वाचक आहे, किमान वाचक तरी आहेच. तर मला असं वाटतं की मला वैयक्तिक मोबाईलवरती वाचून समाधान होत नाही. मला वाचायचं म्हटलं तर बैठक मारूनच पुस्तक उघडून वाचावंसं वाटतं. मला एखादी PDF जरी आली आणि मला महत्त्वाची वाटली व ती वाचावीशी वाटली तर मी त्याची झेरॉक्स करून वाचतो. पण कसं आहे, सध्याचं हे धावतं युग आहे. आपल्याला सध्याच्या ह्या सोशल मीडिया किंवा नवीन येणाऱ्या तंत्रज्ञानाला नाकारून आपल्याला जमणार नाही. तर त्याचाही वापर करून आपल्याला जास्तीत जास्त वाचन लिखाणाकडं बघावं लागेल. तर योग्य वापर आपण नक्कीच त्याचा करू शकतो. क्वेश्चन विचारताना मोठ्याने विचारा. आपल्याकडे माईक नाही आहे, त्या माईकमध्ये रेकॉर्ड व्हायला पाहिजे. मोठ्याने त्या माईकचा तरी मोठ्याने बोल. कंटिन्यू आहे की बंद? कंटिन्यू करतो. नमस्कार सर. नमस्कार. माझा असा प्रश्न होता की म्हणजे तुम्ही चळवळ सुरू करत असताना 2 बॅग पासून केलेली तुमची जी चळवळ सुरू होती आणि आता जे आम्ही बघत आहोत, तर हा प्रवास कसा होता? प्रवास खूप चांगला होता. तसा संघर्ष होता, अडचणी होत्या. मी 2017 पासून लातूरमध्ये स्टॉल लावून पुस्तक विक्री सुरू केली होती. जिथं आंबेडकर जयंती असेल, महात्मा फुलेंची जयंती असेल, आंबेडकर पार्क असेल, भालचंद्र ब्लड बँकेचं सभागृह असेल, दयानंद सभागृह असेल, इथं मी स्टॉल लावायचो. आणि स्टॉल लावताना आमचा स्टडी सर्कल होता. स्टडी सर्कल सुरू होता. स्टडी सर्कलमध्ये वेगवेगळ्या महाविद्यालयाची पोरं यायची. शाहू कॉलेज असेल, दयानंद, बसवेश्वर, विविध महाविद्यालयातली पोरं यायची. आणि जेव्हा वक्ता बोलून जायचा त्या तिथे आमच्या कुमार केतकर सुद्धा आले होते. कुमार केतकरांनी बोलताना खूप वेगवेगळ्या पुस्तकांचा संदर्भ दिला. अतुल देऊळगावकर सरांचा आम्ही स्टडी सर्कल घेतला होता. त्यानंतर सुरेश खोले आमचे मित्र आहेत पुण्याचे, त्यांचा घेतला होता. त्यानंतर माजी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकरांचा घेतला होता स्टडी सर्कल. त्या स्टडी सर्कलमध्ये जेव्हा ते बोलायचे तेव्हा संदर्भ साहित्य द्यायचे आणि जेव्हा ते पुस्तकांचा उल्लेख करायचे तेव्हा विद्यार्थी म्हणायचे की सर हे पुस्तक आम्हाला कुठं भेटेल, राहुल भाई हे पुस्तक मला पाहिजे, वाचायचं आहे, कुठं भेटेल. तर तिथून ती जाणीव झाली की असं एक पुस्तकांचं केंद्र असायला पाहिजे. आणि जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा माझ्याकडे हरिती प्रकाशन, युनिक अकॅडमी प्रकाशन, त्यानंतर शरद पाटलांची पुस्तके, लोकायत प्रकाशन, अशी काही मोजकी प्रकाशनाची पुस्तकं माझ्याकडे होती. ती फक्त एका बॅगमध्ये होती. माझ्याकडे गाडी होती, त्या गाडीवर ठेवायचो, मी स्टॉल लावायचो. तो स्टॉल फक्त मी रविवारी लावायचो, ज्या दिवशी मला सुट्टी आहे किंवा मला वेळ आहे, ज्या दिवशी कॉलेज नाही त्या दिवशी लावायचो. पण काय झालं की त्या स्टॉलच्या प्रवासामध्ये खूप लोकांच्या ओळखी झाल्या. स्टॉलवरती एक माणूस एक पुस्तक घेण्यासाठी आला तर तो 3 पुस्तकाची मागणी करायचा आणि सांगायचा की आम्हाला हे पुस्तक द्या, आम्हाला हे मागून द्या, हे पण मागून द्या. आणि जाणवायला लागलं की लोकांना गरज आहे आणि आपण किमान उपलब्ध करून दिलं पाहिजे. मग त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये काय झालं की जेव्हा माझं शिक्षण झालं त्यानंतर मी एक प्रॉपर जॉब केला 3 वर्ष. त्या जॉब करत असताना पण तिथं ती एक जाणीव होती की आपल्याला पुस्तकाचं दुकानच करायचं आहे. आपल्याला इकडं जास्त आपण रमतोय, पण घरून स्वतःचं विक्री करणं हे सुरूच होतं. वाचक घरी यायचा, पुस्तकं घ्यायचा, जायचा, पण एक मर्यादा पडत होती. एक चांगलं दुकान व्हावं ही एक खूप इच्छा होती. नंतर आम्ही याचं एक चांगलं प्रपोजल तयार करून आम्ही बऱ्याच लोकांना भेटलो. त्यामध्येच लांडगे माणिकराव म्हणून यांचा एक जुना स्नेह होता आमचा, त्यांचे चांगले आमचे संबंध होते. तुम्हाला ऐकायला नवल वाटेल की ही जागा 1ही रुपया भाडे न घेता त्यांनी आम्हाला दिलेली. या जागेला 1ही रुपया रेंट नाही, फक्त इथं लाईट बिल मी भरतो आणि या जागेवर आहे. इथं अगोदर एका CAचं ऑफिस होतं. लॉकडाऊनच्या दरम्यान त्यांची भेट झाली. त्यांना सांगितलं की असा एक प्रकल्प आमच्या डोक्यामध्ये आहे, एक चांगली बुक गॅलरी करण्याचा आमचा उद्देश आहे. आणि त्यांना ते सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आमचं सगळं काम आत्तापर्यंतचं हरिती वाचन चळवळ म्हणून आम्ही जे काही काम करत होतो ते पाहत होते. आणि त्यांनाही असं वाटलं की नाही, मुलं चांगलं काम करतायत आणि यांना मदत केली पाहिजे. आणि त्यांच्या मदतीचा एक मोठा हातभार आम्हाला लागला आणि ही जागा आम्हाला मिळाली. अगदी रस्त्यापासून 2 सेकंदाच्या अंतरावर ही जागा आहे. आणि त्यांनी 1ही रुपया एक विचार न करता 1ही रुपया भाडं न घेता आम्हाला ती जागा दिली. आणि किमान असं झालं की आपल्याला कुठंतरी स्थिर होण्यासाठी जागा झाली. ज्या दिवशी मी इथं आलो त्या दिवशी माझ्याकडे फक्त 2 बॅग पुस्तकं होती. नंतर मी जेव्हा जॉब करायचो तेव्हा एक छोटीशी BC भरायचो. त्या BCमधून 1 लाख 1.5 लाख रुपये माझ्याकडे आलेले होते. त्यातून थोडंसं फर्निचर हे उभं केलेलं होतं. नंतर जाणवलं की आता काय करायचं, जर पुस्तकं पाहिजेत तर पुस्तकाचं दुकान करायचं तर तुमच्याकडे पुस्तकं पाहिजेत. मग एक छानपैकी लातूरमधलेच कुंभार सर आहेत, रणसुभे सर आहेत, मोहिते सर आहेत,
अशा काही लोकांना भेटल्यानंतर चर्चा केल्यानंतर सुभाष भिंगे सर आहेत, एक आयडिया डोक्यामध्ये आली आणि आम्ही एक मेसेज टाईप केला आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून तो व्हायरल गेला की ज्यांना असं वाटतं की असं पुस्तकाचं दुकान लातूरमध्ये असायला पाहिजे, एक चळवळीचं सेंटर लातूरमध्ये असायला हवं, राहुल चांगलं काम करतोय असं ज्यांना वाटतंय तर त्यांनी किमान 2,000 रुपये मदत आम्हाला द्या आणि पुढच्या 1 वर्षभरामध्ये डिस्काउंटमध्ये पुस्तकं घ्या. आम्ही त्याचं एक बुक कार्ड केलं आणि त्या लोकांना दिलं. तर यामध्ये आम्हाला जवळजवळ एक 150+ लोकांनी मदत केली. 2,000 रुपये, 150 लोक म्हणजे 3-1 लाख रुपयाचं आमचं भांडवल तयार झालं आणि कमीत कमी पैशामध्ये त्या 2 बॅगपासून या सगळ्या भांडवलापर्यंत आज आमच्याकडे किमान एक 15 लाखांचं भांडवल आहे. तर इतकं भांडवल आम्ही जमा केलं आणि चांगला आमचा टर्नओव्हर, खूप लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो. मी त्यानंतर काय केलं की एक 6 महिन्यानंतर आता मी मोठी गाडी घेतली, 4 व्हीलर गाडी घेतली, इको गाडी घेतली, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपल्याला जाता येईल. शाळांच्या समोर स्टॉल लावता येईल, कॉलेजच्या समोर स्टॉल लावता येईल. ग्रामीण भागातले जे कॉलेज आहेत, आता आपल्याकडे सेज प्रकाशनची पुस्तकं असतात. सेज प्रकाशन हे रिसर्च आणि एकूण मराठीमध्ये जे काही अनुवाद होणारी पुस्तकं आहेत तर ही खूप चांगल्या दर्जाची पुस्तकं असतात. तर त्या प्रकाशनाची पुस्तकं सुद्धा गावखेड्यातल्या ग्रामीण भागामध्ये शिकणाऱ्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांपर्यंत आम्ही पोहोचण्यामध्ये यशस्वी झालो आहोत. त्यांच्यापर्यंत ती पुस्तकं पोहोचवती करत आहोत. आपल्याच प्रकाशनाकडून हरितकडून प्रदीप आवटे सरांचं धम्मदारा हो. पुस्तक आहे. हो. तर त्याची प्रकाशनाच्या वेळेस साळुंखे होते. हो. हो. आज त्यांचा वाढदिवस पण. हो. आणि प्रदीप आवटे सरांची तुमची चांगली. हो. हो. काय सांगाल या सगळ्या? धम्मधारा हे पुस्तक जवळ आता एक वर्ष होऊन जातं त्याला. पुस्तकाचा प्रकाशन सोहळा त्याला नागराज मंजुळे होते, प्रदीप आहज तात्या होते आणि तात्या लातूरला एकदा आले होते. लातूरला आल्यानंतर त्यांची प्रत्यक्ष भेट झाली होती. आमचे मित्र आहेत श्रीनिवास बडुरे म्हणून, त्यांनी माझी भेट घालून दिली होती आणि तात्यांना मी जवळजवळ एक 10-15 मिनिट त्यांना जवळ बसून बोललो. मी आणि राजश्री आम्ही दोघंही त्या ठिकाणी होतो. तर तो क्षण आमच्यासाठी खूप भारावून टाकणार होता. तात्यांना जेव्हा आम्ही सांगितले की अशा पद्धतीने आम्ही लातूरमध्ये प्रयोग करतोय आणि बुक गॅलरी सुरू करण्याचा आमचा मानस आहे, स्टॉल लावून विक्री करतोय, आपल्या प्रकाशनाची पुस्तकं ठेवतोय, तर त्यांनी खूप शुभेच्छा दिल्या आम्हाला. त्यांनी सांगितलं की हा प्रवास काही सोपा नाही, म्हणावा तितका. माझं स्वतःचं प्रकाशन आहे, ते इतकं तुम्हाला जेवढं वाटतं तेवढं ते साधं नाही, सोपं नाही, परंतु हा तुम्हाला जगण्याचा, तुम्ही का जगताय याचं एक उत्तर देणारा हा प्रवास राहील. म्हणजे तुम्हाला असं कधीच वाटणार नाही की हे काय मी करतोय आणि विनाकारण करतोय असं कधीच आयुष्यात वाटणार नाही. आणि ज्या दिवशी तू एका ठिकाणी जाऊन थांबशील आणि पाठीमागे फिरून बघशील त्या दिवशी तुझ्या चेहऱ्यावर एक समाधान असेल की मी काहीतरी एक चांगलं काम करत इथंपर्यंत पोहोचलोय. हा संदेश एक तात्यांनी मला दिला होता आणि तो मला तेव्हापासून खूप असं म्हणजे मला सतत प्रेरणा देत असतो, एक काम करण्याची ऊर्जा देत असतो. आम्हाला एक खूप चांगली शाबासकीची थाप तात्यांनी दिलेली होती. प्रदीप आवटेंचं सांगाल तर प्रदीप आवटेंची यापूर्वी बरीच पुस्तकं आलेत, परिचय होताच. प्रदीप आवटे इथे येऊनही गेलेले आहेत. त्यांचं पुस्तक म्हटलं तर ते खऱ्या अर्थानं आपल्याला स्वतःचा शोध घ्यायला लावणारं ते पुस्तक आहे. धम्मधारा, त्या ओळी आणि त्या सगळ्या एक ओळ जर त्याच्यामध्ये सगळं ते बुद्धांचं तत्वज्ञान सामावलेलं आहे. स्वतःला जर तुम्हाला ऊर्जा द्यायचं आहे, स्वतःमध्ये जर एनर्जी भरायचं आहे, एखाद्या कामातून जर तुम्हाला असा थकवा आला असेल आणि तुम्ही एखादी जर त्यातली कविता वाचली तर तुम्हाला लक्षात येईल की त्याची ताकद काय, बुद्धांची ताकद काय, त्या लिखाणाची ताकद काय. आणि सतत त्यांचा फोन असतो, सतत त्यांचं बोलणं चालू असतं, ते सतत आम्हाला मोटिवेट करत असतात. अशी कसं तुम्ही एखादं काम करता परंतु तुमची दखल घेणारे, तुमच्याबद्दल कौतुक करणारे अशी चांगली माणसंसुद्धा असणं हे खूप गरजेचं असतं आणि त्यामुळं त्यांचं कार्य हे महत्त्वाचं आहे. त्यांनी आमच्यासाठी खूप कौतुक ते करत असतात आणि आम्हाला त्याच्यापासून खूप ऊर्जा पण मिळते. सर, माझा आणखीन एक प्रश्न आहे. जशी आताची बुक गॅलरी आहे तर हरिती बुक गॅलरी आम्हाला याचा आणखीन प्रसार होताना दिसेल का भविष्यात? हो, नक्कीच दिसेल. ते खरं शेवटच्या टप्प्यामध्ये मला अपेक्षा होती की तसा प्रश्न येईलच. आता आपण हरिती वाचन चळवळ, हे हरिती बुक गॅलरी तर आपलं सुरूच आहे. आता आपण हरिती वाचन चळवळ म्हणून एक जवळजवळ 150 पोस्टर्स तयार केलेले आहेत जे की वाचन संस्कृतीचं महत्त्व सांगणारे, जे की आपल्याकडे महापुरुष होते त्यांनी वाचनाबद्दल, पुस्तकांबद्दलचे चांगले चांगले कोट आहेत. विद्यार्थ्यांनी, तरुण वर्गाने, बालवयातल्या विद्यार्थ्यांनी, महिलांनी,
प्रौढ व्यक्तींनी काय वाचलं पाहिजे, तर याची माहिती सांगणारे असे जवळजवळ आम्ही 150 ते 200 पोस्टर्स तयार केलेत. त्या पोस्टर्सचं आम्ही वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये प्रदर्शन भरवणार आहोत. त्याच्यासोबत पुस्तक प्रदर्शनही भरवणार आहोत. ही एक ॲक्टिव्हिटी आहे. त्याच्यानंतर 1 तासापासून ते 3 दिवसापर्यंत हरिती वाचन चळवळीकडून आपण लेखन वाचन कार्यशाळा, वाचन कौशल्य कार्यशाळा आणि लेखन कौशल्य कार्यशाळा आपण डेव्हलप केलेले आहेत. त्या माध्यमातून आम्ही वर्कशॉप घेणार आहोत विद्यार्थ्यांचे. जसं की तुम्हाला लिहायचं आहे, परंतु तुम्हाला एखादा कथा लिहिण्याचा एक सूर सापडत नाही, तर लिखाणकाम कसं करायचं असतं, काय करायचं असतं, तुम्ही काय वाचलं पाहिजे. समजा तुम्हाला शेती आणि निसर्ग याबद्दल लिहायचे, तर तुम्ही नेमकं कुठलं संदर्भ साहित्य वाचायला पाहिजे. तुम्हाला कविता करायची, तर तुमच्या कविता ज्या पद्धतीच्या आहेत, समजा तुमच्या विद्रोही कविता आहेत, तर त्याच्यासाठी पूर्वी तुम्ही कुठलं विद्रोही साहित्य वाचलं पाहिजे. तर याच्या अनुषंगानेही आम्ही एक कोर्स म्हणजे कार्यशाळा डेव्हलप करतोय आणि त्यासुद्धा आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाणार आहोत. हे जे पोस्टर आहेत तेही आमच्यासोबत असणार आहेत. आता या जूनमधूनच, आता उद्या आम्ही 1-2 दिवसामध्ये त्याची घोषणाच करणार आहे. पुस्तकपेटी नावाचा एक उपक्रम आपण घेणार आहोत, ज्याच्यामध्ये एक 100-150 पुस्तकं असतील. ती पुस्तकपेटी आम्ही त्या शाळेला देऊ, म्हणजे माध्यमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी तो उपक्रम असेल. ती पुस्तकपेटी आम्ही त्या विद्यार्थ्यांना देऊ आणि 6 महिन्यामध्ये त्या विद्यार्थ्यांसोबत आम्ही वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करू. जसे की आता तुम्ही माझी मुलाखत घेताय, तर अशीच मुलाखत त्या पुस्तकासंदर्भात त्या मुलाची घेऊ. तिथं जे 2-3 मुलं असतील तर त्या मुलांची मुलाखत घेऊ. जसं की आम्ही एक बाल साहित्य संमेलनसुद्धा मागे घेतलं होतं. त्या बाल साहित्य संमेलनामध्ये मी 3 विद्यार्थ्यांची मुलाखत घेतली होती, विद्यार्थिनींची मुलाखत घेतली होती. तर असेच बाल साहित्य संमेलन असतील, युवा साहित्य संमेलन असतील, ज्यामध्ये की फक्त युवाच अध्यक्ष असतील, युवा स्वागताध्यक्ष असतील, लेखकसुद्धा युवाच असतील, त्याची मुलाखत घेणारेही युवा असतील आणि मुलाखत देणारे सुद्धा युवाच असतील. तिथं पुस्तक युवांचंच प्रकाशित होईल. अशा पद्धतीचंही एखादं साहित्य संमेलन प्रत्येक वर्षी आम्ही तयार करत आहोत. यासोबतच विद्यार्थ्यांसाठी म्हणून खास शाळांना सोबत घेऊन आणि काही शालेय महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांना घेऊन पुस्तक बेशीसुद्धा सुरू करण्याचा आमचा मानस आहे. आम्ही मागचे 6 महिने एक पुस्तक बेशी चालवली व्यवस्थित. मध्ये थोडासा गॅप पडला होता त्याला, परंतु या जूनमध्ये शाळांना घेऊन, विद्यार्थ्यांना घेऊन पुस्तक बेशीसुद्धा आम्ही सुरू करणार आहोत. तर जसं जसं पुढे जाऊ, गाडीमुळे आता हे झाले की आम्हाला गावखेड्यापर्यंत पोहोचता येते. जसे की बाजारी गावं आहेत, तर त्या बाजारी गावामध्ये सुद्धा जसं वेगवेगळ्या वस्तूंचं, पदार्थांचं तिथं दुकानं येतात, त्याच पद्धतीनं ललित पुस्तकांसुद्धा तिथं एक दुकान असायला पाहिजे, असा आमचा मानस आहे आणि तिथंपर्यंत आम्ही जाणार आहोत. याच्यासोबतच शाळा कॉलेजमध्ये तर स्टॉल असणार आहेत, बाजारी गावामध्ये असणार आहेत आणि असे विविध उपक्रम प्रत्येक तालुक्याचं जे ठिकाण आहे किंवा जे मोठं शहर गाव आहे, तर त्या ठिकाणी 3 दिवसाचे 4 दिवसाचे एक प्रदर्शन, पुस्तकांचं प्रदर्शन आणि त्या अनुषंगाने विविध ॲक्टिव्हिटी, कवी संमेलन असेल, पुस्तकांवरच्या चर्चा असेल, तर असं करण्याचा आणि हरिती वाचन चळवळीचा एकूण जी चौकट आहे ती मोठी करण्याचा आमचा मानस पुढील काळामध्ये असणार आहे. ज्या पद्धतीने तुम्ही थोड्या वेळाखाली असं म्हटलात की या बुक गॅलरीमधून जास्तीत जास्त पुस्तके ही बाल साहित्य विक्री केलेलं आहे. तर तुमच्या मते असं म्हणू शकतो का आपण की पुढची पिढी आता येणारी ते वाचनाची आवड घेऊनच पुढे येईल? नक्कीच येईल. त्यासाठी आपल्याला पूर्वी मेहनत करणं. फक्त मला एक सांगायचं, खरंच मला बऱ्याच वेळेस लोक सांगतात की आजकाल वाचत नाही कोणी, काही पुस्तकाकडे येत नाही, परंतु मी बऱ्याच वेळेस हसतो त्यावरती आणि सोडून देतो. जो पुस्तक बिलकुल वाचतच नाही तोच हे सांगतो की लोक वाचत नाही, पण असं बिलकुल नाही. वाचणारा पुस्तकांचा एक मोठा वर्ग आहे. प्रचंड लोक पुस्तकं वाचन करतात. सोशल मीडिया वगैरे आज जरी भरात तुम्हाला दिसत असलं, 1-2 वर्षानंतर लोक कंटाळतील. लोकांना एक वेगळा स्पेस पाहिजे स्वतःचा. आज आता तुम्ही सुद्धा ज्या क्षेत्रामध्ये काम करताय, तर तुम्हाला स्वतःचं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करायचं, तर तुम्हाला सकारात्मक विचार करायचा आहे आणि तुम्हाला सकारात्मक विचार हे रील आणि सोशल मीडिया बघून मिळणार नाही. किंवा मी तुम्हाला समोर एक हातामध्ये काठी घेऊन जर तुम्हाला म्हटलं सकारात्मक विचार करा, सकारात्मक विचार करा, तर असं सकारात्मक विचार येणार नाही. त्यासाठी तुम्हाला बैठक मारावं लागेल, चांगलं साहित्य वाचावं लागेल, त्यामधून तुम्हाला शोधून स्वतःची जागा तयार करावं लागेल आणि स्वतःमध्ये सकारात्मक बदल करावा लागतील. आणि मला वाटतं की पुस्तकच तुम्हाला शेवटी हा विचार देतात. नक्कीच सर.
आम्ही विद्यार्थी पत्रकार तरी या चळवळीतून पुस्तकांची आवड निर्माण घेऊन जातो. तर तुमचं खूप खूप धन्यवाद सर. तुम्ही आमच्या विद्यार्थी पत्रकारांसोबत एवढ्या छान पद्धतीने मनमोकळ्या पद्धतीने गप्पा मारल्या आमच्यासोबत व पुस्तकांविषयी, पुस्तकांच्या लेखकांविषयी माहिती सांगितली. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. छान वाटलं तुम्हालाही बोलून. तुम्ही आता वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणार आहात. एक शेवटचं फक्त मी एक गोष्ट सांगतो तुम्हाला की तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात जाणार आहात, काम करणार आहात, शिक्षण घेणार आहात. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुमच्या मागे आता तुमच्या बॅचमध्ये सुद्धा तुम्ही बघितलं असेल की ज्या मुलाचं थोडंसं वाचन आहे, जो थोडासा कविता वाचतोय किंवा चांगल्या लोकांचं ऐकतोय, तर त्याच्याकडं बघण्याचा सर्व मुलांचा दृष्टिकोन वेगळा असतो. संपूर्ण वर्गामध्ये त्याची एक वेगळी छाप पडत असते. तर मला हे सांगायचं आहे की तुम्ही जर वाचन कुठल्याही क्षेत्रात असा, तुमच्याकडे जर वाचन अभ्यास असेल तर तुमच्याकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन तयार होत असतो. तर वाचायला पाहिजे. तुम्हा सर्वांनाही तुमच्या भविष्यासाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर. तर हे होते आपल्या लातूरचे राहुल लोंढे सर, ज्यांनी आपल्या पुस्तकांच्या चळवळीतून पूर्ण लातूरास एक ललित पुस्तकांचं केंद्र तयार करून दिलं व एक नवीन वाचक वर्ग तयार ते करत आहेत. तर भेटूयात अशाच वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांशी गप्पा मारण्यासाठी. कॅमेरामॅन सूर्यासोबत नागिनी तेलंग. धन्यवाद.